आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। महाराष्ट्रामधील 20हून अधिक संत महंत यांना घुसखोर म्हणून जाहीर पत्रकार परिषद घेऊन सोशल मीडियाद्वारे संबोधणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विकास लवांडे या व्यक्तीवरती कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देवगड भक्त परिवारासह नेवासा तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। गुरुवारी 16 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्यामधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विकास लवांडे नामक व्यक्तीनं सामाजिक न्याय व्यवस्था आणि स्वास्थ्य संकटात यावं म्हणून तसेच हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखाव्यात या हेतूनं महाराष्ट्र राज्याचं वैभव असणाऱ्या वारकरी संप्रदायामधील 20 साधू संत महंत यांची नावं घेऊन त्यांना घुसखोर सारखा शब्द वापरून मोठा अपमान केलाय। त्यामुळे प्रचंड रोष सकल हिंदू समाजाच्या मनामध्ये निर्माण झालाय। या व्यक्तीला अटक न झाल्यास मोठ्या प्रमाणावरती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि याची सर्व जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहील असं निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आलंय। महाराष्ट्राला पूजनीय असणाऱ्या सुमारे 20 पूजनीय संत महंतांबद्दल कोणताही विचार न करता, कागदोपत्री पुरावा न देता, कोणत्याही सक्षम न्यायालयांचे निर्णय न घेता मनाला वाटेल तसं बोलण्याचा अधिकार म्हणून समाजाचे सामाजिक स्वास्थ्य खराब होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वक्तव्य या लवांडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यानं केलं आहे। त्यामुळे या लवांडे व्यक्ती विरुद्ध तहसील आणि पोलीस प्रशासनानं स्वतःहून फिर्याद नोंदवून घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करून कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा भविष्यामध्ये होणाऱ्या विविध आंदोलन, मोर्चे आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न याला आपण दोन्ही प्रशासन जबाबदार राहतील याची नोंद घेण्यात यावी असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। हे निवेदन निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना देण्यात आलंय। तर यावेळी नेवासा तालुका वारकरी संप्रदाय मंडळी, देवगड भक्त मंडळ, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, सकल हिंदू समाज नेवासा तालुका, विश्व हिंदू परिषद, श्रीराम राज्य उत्सव समिती यांच्या वतीनंही निवेदन देण्यात आलं आहे। कोणीही हिंदूंबद्दल बोलतोय, हिंदू संतांबद्दल बोलायची हिंमत त्यांची आज झाली आहे। जो हिंदू आज केवळ आपल्या संत महंतांमुळे, त्यांच्या वारशामुळे टिकून होता, जो हिंदू आज त्यांच्या संस्कृतीमुळे टिकून आहे, ज्या हिंदूंना आज हे सर्व संत महंत एकत्र आणतात, अशा हिंदूंना तोडण्याचं काम या संत महंतांवर आरोप करून ते करतायत। त्यांचा उद्देश एकच आहे की हा हिंदू जर तोडायचा असेल तर संत महंतांना टार्गेट करा। आणि असे संत महंत ज्यांचे आज फोटो आपापल्या प्रत्येकाच्या दुकानात आहेत, प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये आहेत, कारण ते आपले श्रद्धास्थान झाले आहेत। आणि हे श्रद्धास्थान कुठेतरी त्यांना आपण दिवसायचं, त्यांना बाजूला करायचं, अशा दृष्टीने आज जो काही काल एका राष्ट्रीय नेता आहे आणि त्या राष्ट्रीय नेत्याने जो काही निबंध लिहिला होता, त्या निबंधाचा अवलंब म्हणजे कोण? जे बांगलादेशातून येतात, जे पाकिस्तानातून येतात ते घुसखोर। आणि तो व्यक्ती आज सांगतोय की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या संत महंतांनी घुसखोरपणा केलाय। अरे नालायका, तुला कळतंय का काय बोलतोय तू? घुसखोर म्हणजे काय?
अरे घुसखोर हा व्यक्ती असतो ज्याने इतर धर्माचे लोक आपल्या धर्मावर येतात त्यांना घुसखोर म्हणतात, आणि हे व्यक्ती आज हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करतात. जो हिंदू झोपला होता, जो हिंदू जागी नव्हता, ज्या हिंदूला आपले हक्क कर्तव्य कळत नव्हते, जो हिंदू आज जागू होऊन तो त्याचे कर्तव्य अंमलबजावणी करतायत, त्या हिंदूंना जागृत करणाऱ्या या संत महंतांना हा नालायक घुसखोर म्हणतोय. त्याच्याकडे कोणताही कागदोपत्री पुरावा नाही, त्याच्याकडे कोणताही कोर्टाचे न्यायालयाचे निर्णय नाही. जो घुसखोर सिद्ध करू पाहतोय आपल्या संत महंतांना, अशा या नालायकाचा निषेध करण्याकरता आपण एकत्र आलो. आणि आज आपण न्यायालय आपल्या या प्रशासनाला सांगू इच्छितो की आज हा घुसखोर म्हटलाय, उद्याच्याला या घुसखोर या शब्दाचं जर त्याबद्दल त्याच्या विरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याच्या बद्दल आणि विनाकारण कोणताही पुरावा नसताना सोशल मीडियावर बदनामी करण्याबद्दल जर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल नाही झाला तर हा समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याच्यानंतर होणाऱ्या शांततेचा जे काही सामाजिक न्याय व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्या सर्व जबाबदार प्रशासन राहील. आणि ही फिर्याद हिंदूंनी न देता आज प्रशासनाने स्वतः घ्यावी, कारण की हा अपमान सर्व हिंदू बांधवाचा आहे, हा अपमान हा सर्व न्याय व्यवस्थेचा आहे. जो संत महंत शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून कार्यरत आहेत, जे कधी फते काढत नाहीत, जे फते काढतात अमुक पक्षाला मतदान करा तमुक पक्षाला मतदान करा, त्यांच्या विरुद्ध हे कधी बोलत नाही. परंतु जो संत महंत सांगतात की सर्व धर्म समभाव सर्वांना धरून चला, अशा लोकांना हा राजकीय प्रेरित म्हणून संबोधित करतोय. ह्याचा नेमकी उद्देश काय, ह्याच्या मागे कोण आहे, ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्याचं गरजेचं आहे. आणि याकरिता प्रशासनाने स्वतः जर फिर्याद दिली तर निश्चित प्रशासनावर दबाव कोणी आणणार नाही. व्यक्तिगत जर एखाद्याने फिर्याद दिली तर त्याच्यावर दबाव आणण्याची पूर्णतः शक्यता राहील. त्यामुळे माझी विनंती आहे, आज सर्व हिंदू बांधवांची उद्या आहे, प्रशासनाने स्वतः फिर्याद घ्यावी आणि या व्यक्तीचं जे काही यांनी बोललाय हा कशामुळे बोलला, याच्या पाठीमाग कोण आहे, ह्या सर्व गोष्टी तपास झालाच पाहिजे. आणि याकरता आम्ही आज सर्वजण एकत्र आलो. जय श्रीराम. जय श्रीराम म्हणेल. त्यांनी जे थोर संत महंत ज्यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं हिंदू धर्म पुढे नेण्यासाठी सातत्यानं झटत आहे, अशा व्यक्तींच्या बद्दल अनेक थोर संत महंत की जे सर्व आपल्याला पूजनीय आहेत, ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं सर्व समाज एकत्रित येऊन त्या ठिकाणी पुढे जात आहे, अशा संतांच्या विषयी गैर उद्गार त्या समाजकंटकाने त्या ठिकाणी काढलेले आहे. आणि म्हणून खरं तर एक चांगली चाललेली व्यवस्था बिघडवण्याचं काम जातीयपूर्वक एका राजकीय व्यासपीठावरून एक राजकीय पक्षाचं चिन्ह पाठीमागं असताना ही व्यक्ती त्या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून जर जे नामांकित जे महाराज मंडळी आहे, आयुष्यभर फिरून त्या ठिकाणी समाज प्रबोधनाचं काम करतात, सर्वांना एकत्रित आणण्याचं काम हिंदूंच्या झेंड्याखाली जे महाराज मंडळी करतात, यांच्याविषयी असे उद्गार काढणं निश्चितपणानं निषेधार्ह आहे. खरं तर घुसखोर कोणाला म्हणायचं की जे सरकार ज्या घुसखोरांचा या ठिकाणी बंदोबस्त करत आहे ते बाजूला राहिले, परंतु जे थोर संत महंत जे आपणा सर्वांना सर्व समाजाला जे एक वंदनीय आहेत, अशा थोर संतांविषयी हे गैर उद्गार कोणी सहन करणार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं सर्व सकल हिंदू समाज यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत. खरं तर कितीही निषेध केला तरी हा कमी होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी जी भावना वकील साहेबांनी हिंदू समाजाच्या वतीनं व्यक्त केलेली आहे, 2 निवेदनं या ठिकाणी तयार झालेले आहेत की प्रशासनानं त्या समाजकंटकाविषयी ज्यांनी हे काल एका सर्व मीडियाला पुढे घेऊन जो बरळलेला आहे त्याचा बंदोबस्त करण्याचं काम आणि प्रशासनाने त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, ही आमच्या सर्व सकल हिंदू समाजाची बांधवांची मागणी आहे. धन्यवाद. शंकर नाबदेसी 24 तास निवासा.